आज आपण अल्डिहाइड्स आणि कीटोनच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. सो केमिकल रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लिओफाइल. जे न्यूक्लिओफाइल आपण 11वीला न्यूक्लियोफिलिक एजंटचा आपण स्टडी केलेला आहे. एक तर त्याच्यावरती लोन पेअर इलेक्ट्रॉन असतील किंवा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस जर असेल त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफाइल त्या ठिकाणी म्हणतो किंवा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस त्या ठिकाणी असं म्हणतो. आता अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये जर आपण ह्या न्यूक्लिओफाइलचं ॲडिशन केलं तर त्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड HCN. So when aldehydes or ketones react with hydrogen cyanide in presence of acid or base as a catalyst, it gives a cyanohydrin molecule. Corresponding म्हणजे अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड सायनोहायड्रिन म्हणायचं, कीटोन असेल तर कीटोन सायनोहायड्रिन त्या ठिकाणी. आता आपण जनरल स्ट्रक्चर त्या ठिकाणी रिॲक्शन घेतोय. R⁻C⁻O R'. इथं खाली काय म्हटलं आहे, जर अल्डिहाइड मॉलिक्यूल असेल तर R' ची व्हॅल्यू काय घ्यायची, हायड्रोजन, आणि कीटोन असेल तर R' ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, अल्काइल ग्रुप किंवा RL ग्रुप त्या ठिकाणी असेल. मग अल्डिहाइड किंवा कीटोन मॉलिक्यूल रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझन्स ऑफ ॲसिड ऑर बेस. जनरली इथं आपण काय तो OH- त्या ठिकाणी घेतोय. आता इथे हा जो कार्बोनिल ग्रुप आहे C⁻O, कार्बोनिल ग्रुपवरती कोणता चार्ज आहे आपण जे ऑलरेडी सुरुवातीला पाहिलेला आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ऑक्सिजन ॲटमवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस कोणता आहे तर हा कार्बन आहे. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ग्रुप कोणता आहे तर कार्बन आहे. आणि हा आपला जो न्यूक्लिओफाइल आहे, न्यूक्लिओफाइल इथे कोणता असणार आहे तर CN-, हा निगेटिव्ह चार्ज आहे. मग हा कुठे अटॅक करणार आहे तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसकडे अटॅक होईल. याचा जाता हा CN- कुठे ॲड होणार आहे, हा कार्बोनिल कार्बनला ॲड होणार आहे. आणि जेव्हा तो कार्बोनिल कार्बनला ॲड होईल त्यावेळेस कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे तो काय होईल, ब्रेक होईल आणि हा हायड्रोजन ॲटम हा ऑक्सिजनला ॲड होईल आणि कंपाऊंड काय मिळेल आपल्याला, R'⁻CR. इथे आपण त्या कार्बन ॲटमला CN ग्रुप अटॅच केला आहे आणि जो डबल बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिजनला आपण काय केलं, हायड्रोजन ॲटम अटॅच केला. तर हा जो मॉलिक्यूल आहे त्याला म्हणायचं सायनोहायड्रेट. मग फक्त अल्डिहाइड असेल तर त्याला अल्डिहाइड सायनोहायड्रेट म्हणायचं, कीटोन असेल तर कीटोन सायनोहायड्रेट त्या ठिकाणी म्हणायचं. ही कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे आपल्याला, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन त्या ठिकाणी आपण करतोय. आता याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर एक्झाम्पल आहे CH3C⁻OH. अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेतलं आपण ॲसिटाल्डिहाइड. अँड दिस ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझन्स ऑफ ॲसिड ऑर बेस. हा CN कुठे ॲड केला आपण, कार्बनला ॲड केला, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनमधला ब्रेक केला, हायड्रोजन ॲटम आपण ऑक्सिजनला अटॅच केला आहे. कंपाऊंड मिळेल CH3C. इथे फक्त आता काय असणार तुमचा R ग्रुप ऐवजी काय असणार, इथे हायड्रोजन ॲटम असणार, एक लक्षात ठेवा. तर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे हायड्रोजन ॲटम आहे, हा CN आणि OH. त्या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. सेकंड एक्झाम्पल आहे CH3C⁻OCH3. ॲसिटोन किंवा डायमिथाइल कीटोन किंवा प्रोपेन 2ONe रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझन्स ऑफ ॲसिड ऑर बेस. कंपाऊंड मिळेल आपल्याला CH3C CH3OH CN, ॲसिटोन सायनोहायड्रिन. ते सिम्पल न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन त्या ठिकाणी आपण पाहतोय. पण ह्याच्यामुळे ह्या न्यूक्लियोफाइलचं ॲडिशन होताना नेहमी कुठे होणार आहे, नेहमी तर जो कार्बोनिल ग्रुप असेल, जो C⁻O ग्रुप आहे त्याच्या कार्बनला तो ॲड होणार आहे. कारण कार्बन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुप आहे किंवा आणि तिथे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट ग्रुपकडे इलेक्ट्रॉन रिच ग्रुप काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. तर ही पहिली रिॲक्शन झाली आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. सेकंड रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. सोडियम बायसल्फाइडचं फॉर्म्युला काय आहे, NaHSO3. आता सोडियम बायसल्फाइड फेन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रिॲक्ट विथ सॅच्युरेटेड ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम बायसल्फाइड गिव्स करस्पॉन्डिंग सोडियम बायसल्फाइड. इथे आपण सेम रिॲक्शन आहे CH3C⁻OH. आपण ॲसिटाल्डिहाइड घेतलं, अल्डिहाइडचा मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये हा सॅच्युरेटेड सोल्युशन आपण ॲड करतो, ॲक्वियस सोल्युशन आहे सोडियम बायसल्फाइडचं. त्या सोडियम बायसल्फाइडमध्ये SO3Na हा काय झाला तुमचा न्यूक्लियोफाइल झाला आणि हा हायड्रोजन ॲटम होईल. तर हा SO3Na ग्रुप पुढे ॲड होईल, कार्बनला ॲड होईल
डबल बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन ॲटमला हायड्रोजन ॲटम ॲड होईल. कंपाऊंड मिळेल आपला CH3CH. हा SO3Na ग्रुप आपण ॲड केला आणि OH. एक फक्त रिॲक्शन लक्षात लक्षात ठेवायचं की हा जो बॉन्ड आहे तो कार्बन आणि सल्फरमध्ये आला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण लिहिताना काय करतो, तो कार्बन आणि ऑक्सिजनला अटॅच दाखवतो. इकडे S आपण इकडे लिहितो आणि मध्येच ऑक्सिजन लिहितो. तर याचा अर्थ काय झाला की तो कार्बन कशाला अटॅच केलेला, आपण ऑक्सिजनला अटॅच केला. असं जर स्ट्रक्चर असेल तर त्याला 0 मार्क त्या ठिकाणी मिळतो. तर हा जो आहे ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड मॉलिक्यूल, ही झाली पहिली अल्डेहाइडची रिॲक्शन. किटोनचं एक्झाम्पल आपण घेतलं तर किटोनमध्ये फेन ॲसिटोन रिॲक्ट विथ सोडियम बायसल्फाइड. तर SO3Na ग्रुप आपण कार्बनला ॲड करणार आणि हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनला ॲड होईल. कंपाऊंड मिळेल आपल्याला CH3CCH3OH SO3Na. दे आर कॉल्ड ॲसिटोन सोडियम बायसल्फाइड. हा प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. ही झाली सेकंड रिॲक्शन, ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. आता आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काय करतो, आपण अल्डेहाइड आणि किटोनचं एक एक्झाम्पल घेतो. इथं तुम्ही फॉर्मल्डिहाइड घेतलं तर फॉर्मल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड तयार होईल. ॲसिटोनचं पुढचं एक्झाम्पल तुम्ही सपोज घेतलं तर ते पुढचे मॉलिक्यूल, म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड जर क्वेश्चन त्या ठिकाणी असेल आपल्याला तर ह्याच्यामध्ये जरी बुकमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल असेल तर त्याचे नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर घेतले तर ते आपल्याला त्याचे कंपाऊंड त्या ठिकाणी पाहायला मिळतील. फक्त ॲडिशन कुठे करायचं हे फक्त लक्षात ठेवा. ते समजलं एकदा की तुम्हाला त्याची कोणतीही रिॲक्शन त्या ठिकाणी लिहिता येईल. ही झाली सेकंड रिॲक्शन. नंबर 3 आहे ॲडिशन ऑफ अल्कोहोल. सो फेन अल्डेहाइड रिॲक्ट विथ वन मॉलिक्यूल ऑफ अनहायड्रस मोनोहायड्रिक अल्कोहोल इन प्रेझन्स ऑफ ड्राय हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ज अल्कॉक्सी अल्कोहोल. आता ह्या ठिकाणी आपण काय करतोय तर अनहायड्रस मोनोहायड्रिक अल्कोहोल त्या ठिकाणी यूज करतोय इन प्रेझन्स ऑफ ड्राय हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि काय तयार होते, अल्कॉक्सी अल्कोहोल तयार होते. आणि त्या अल्कॉक्सी अल्कोहोललाच काय म्हणायचं, हेमी ॲसिटल म्हणायचं. विच फर्दर रिॲक्ट विथ वन मॉलिक्यूल ऑफ अनहायड्रस मोनोहायड्रिक अल्कोहोल टू गिव्ह जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड नोन ॲज ॲसिटोल. तर स्टेप 1 पाहूयात आपण. हा अल्डेहाइड मॉलिक्यूल आहे RC डबल बॉन्ड OH आणि हा आपला अल्कोहोल मॉलिक्यूल आहे RH इन प्रेझन्स ऑफ ड्राय HCl. आता ॲक्च्युली ही रिव्हर्सिबल रिॲक्शन त्या ठिकाणी आहे. आता इथे काय होतं आहे तर हा जो OR ग्रुप आहे, अल्कोहोलमध्ये असणारा OR ग्रुप हा झाला तुमचा न्यूक्लिओफाइल. हा OR ग्रुप कार्बनला ॲड होईल आणि कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड ब्रेक होऊन हायड्रोजन ॲटम हा ऑक्सिजनला ॲड होईल. कंपाऊंड मिळेल आपला RCHOH OR डॅश, त्याला म्हणायचं हेमी ॲसिटल किंवा त्याला आपण काय म्हणतो अल्कॉक्सी अल्कोहोल. म्हणजे हा अल्कोहोलिक मॉलिक्यूल आहे त्याला हा अल्कॉक्सी ग्रुप अटॅच आहे, त्याला आपण हेमी ॲसिटल असं म्हटलेलं आहे. आणि ह्या हेमी ॲसिटलचं किंवा अल्कॉक्सी अल्कोहोलचं परत रिॲक्शन कशाबरोबर करायचं आपल्याला तर अनदर मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल बरोबर. आता इथे आपण आणखी एक ROHचं आपण ॲडिशन केलं तर इथे काय होतं आहे तर हा OH ग्रुपमधला हायड्रोजन आणि अल्कोहोलमध्ये असणारा OH असं वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी रिमूव्ह होईल आणि हा R डॅश ग्रुप हा कुठे ॲड होईल, ऑक्सिजनला ॲड होईल. आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला RCHOR डॅश OR डॅश, त्यालाच काय म्हणतो आपण ॲसिटल. आणि हा स्टेबल मॉलिक्यूल त्या ठिकाणी आहे प्लस H2O. ही जी रिव्हर्सिबल रिॲक्शन आपण त्या ठिकाणी ते पाहतो परत, ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. OR इथे ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होईल, तो इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि OR ग्रुप काय होईल, रिमूव्ह होईल. परत आपल्याला हा अल्डेहाइड आणि अल्कोहोल त्या ठिकाणी मिळेल. सेम इथे ॲसिटलपासून आपल्याला हेमी ॲसिटल त्या ठिकाणी मिळणार आहे. तर हे झाले आपले ॲडिशन ऑफ अल्कोहोल. तर एक्झाम्पल घेऊयात आपण. हे अल्डेहाइडचं एक्झाम्पल घेतलं आपण ॲसिटाल्डेहाइड CH3C डबल बॉन्ड OH. अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतले C2H5OH मीन्स इथाइल अल्कोहोल इन प्रेझन्स ऑफ ड्राय हायड्रोक्लोरिक ॲसिड इट गिव्ज हेमी ॲसिटल. हा आपला कसा आहे अनस्टेबल मॉलिक्यूल आहे. अँड दिस हेमी ॲसिटल विच इज रिॲक्ट विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ इथाइल अल्कोहोल इन प्रेझन्स ऑफ ड्राय HCl इट गिव्ज दिस ॲसिटल मॉलिक्यूल. आणि ह्या ॲसिटलचं नाव काय आहे 1,1 डाय इथॉक्सी इथेन. हा OC2H5 म्हणजे इथॉक्सी ग्रुप, हा OC2H5 म्हणजे इथॉक्सी ग्रुप आहे. आणि इथे नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे तर 2 आहे. त्याला आपण कार्बन नंबर 1 कन्सिडर केलं. मग एकाच कार्बन ॲटमवरती हे 2 इथॉक्सी ग्रुप आहेत, म्हणजे याचं नाव काय येणार आहे 1,1 डाय इथॉक्सी इथेन त्या ठिकाणी येईल. आणि हा आपला स्टेबल
मॉलिक्यूल त्या ठिकाणी हा ॲसिटल मॉलिक्यूल त्या ठिकाणी असणार आहे. हे पर्टिक्युलर एक्झाम्पल झालं आपलं अल्डिहाइडचा. सेकंड आता आपण कीटोन घेऊयात. कीटोन रिॲक्ट विथ 1,2 or 1,3 diols in presence of dry hydrogen fluoride as a acid catalyst to form hemiketal or ketal. Hemiketal or ketal they having 5 or 6 membered cyclic ring त्या ठिकाणी तयार होतील. सो when RC double bond OR प्लस इथं आपण डायोल मॉलिक्यूल घेतलेला आहे. आता डायोल कोणता 1,2 डायोल आहे. कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 दे आर कॉल्ड इथेन 1,2 डायोल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तर इथे काय होणार आहे, हा ऑक्सिजन जर आपण इथे ॲड केला कार्बोनिल काय होणार, इथे कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि तो ऑक्सिजन ॲटम काय होईल CH2 ला अटॅच होईल आणि काय रिमूव्ह होणार आहे, तर इथे असणारा सपोज आपण हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि इथे असणारा OH ग्रुप म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी रिमूव्ह होईल आणि इथे आपल्याला RCR ऑक्सिजन CH2. तर हा आपला सायक्लिक मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळेल. 5 मेंबर्ड कीटल मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळणार, त्याला जे आर कॉल्ड सायक्लिक कीटल. पुढे आहे ॲडिशन रिॲक्शन किंवा ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ही एक रिॲक्शन इम्पॉर्टंट रिॲक्शन आपल्याला 12वीच्या सिलेबसमध्ये आहे. हा आपला कार्बोनिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O. इथे कार्बोनिल ग्रुपवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ॲटम होती आणि ऑक्सिजन ॲटमवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ग्रिग्नार्ड्स एजंट जर आपण पाहिलं तर ग्रिग्नार्ड्स एजंटमध्ये अल्काइल ग्रुपवरती कोणता चार्ज येतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी येतो. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट म्हणजे R ग्रुप हा कुठे नेहमी अट्रॅक्ट होणार आहे, तर कार्बनकडे अट्रॅक्ट होईल आणि कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल आणि ऑक्सिजन ॲटमला काय ॲड होणार आहे, तर हा MgX ग्रुप ॲड होईल. आणि एव्हरी ग्रिग्नार्ड्स एजंट इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. मग इथे आपला हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी मिळेल आणि मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सची रिॲक्शन जर आपण H3O म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस रिॲक्शन आपण केली तर काय होणार आहे, तर ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम थोडक्यात हा Mg ग्रुप काय होणार आहे, रिमूव्ह होईल MgX ग्रुप आणि त्याऐवजी वॉटर मॉलिक्यूलमध्ये असणारा H+ आहे म्हणजे हायड्रोजन ॲटम हा ऑक्सिजनला ॲड होईल आणि इथे आपल्याला अल्कोहोल मॉलिक्यूल मिळेल. प्लस वॉटर मॉलिक्यूलमध्ये शिल्लक राहिलेला OH ग्रुप हा इथे मॅग्नेशियमला अटॅच होईल आणि MgX OH ग्रुप तयार होईल. हे जे आपण जनरल एक्झाम्पल जर घेतलं तर अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊयात. फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट विथ RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड्स एजंटचं आपण घेऊयात. तर फायनल प्रॉडक्ट कोणता मिळाला आहे, RCH2OH. आणि हे कोणत्या प्रकारचा अल्कोहोल आहे, तर प्रायमरी अल्कोहोल त्या ठिकाणी आहे. सो व्हेन फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड्स एजंट इट गिव्स प्रायमरी अल्कोहोल. देन अदर अल्डिहाइड्स जे एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड अदर अल्डिहाइड्स R-CHO रिॲक्ट विथ अल्काइल मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा ग्रिग्नार्ड्स एजंट, सो इट गिव्स RCHR-OH. सो दिस इज द सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड सोडून बाकीचे जेवढे अल्डिहाइड मॉलिक्यूल असतील ते अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सेकंडरी अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी होईल. आणि तिसरं जे आहे R-COR डबल डॅश म्हणजे थोडक्यात आपण कीटोन मॉलिक्यूल घेऊयात. सिम्पल कीटोन असेल किंवा मिक्स्ड कीटोन असेल, रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड्स एजंट इट गिव्स RCR डबल डॅश R-OH. हा टर्शरी अल्कोहोल म्हणजे एव्हरी कीटोन मॉलिक्यूल रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड्स एजंट इट गिव्स टर्शरी अल्कोहोल. तर हा चार्ट फक्त लक्षात ठेवा. फॉर्माल्डिहाइड असेल आणि ग्रिग्नार्ड्स एजंट बरोबर रिॲक्शन आपण केली तर प्रायमरी अल्कोहोल मिळेल. बाकीचे अल्डिहाइड्स रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड्स एजंट इट गिव्स सेकंडरी अल्कोहोल अँड ऑल कीटोन्स रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड्स एजंट इट गिव्स टर्शरी अल्कोहोल. तर ह्याचं आपण एक्झाम्पल घेऊ. आता हे एक्झाम्पल आपण इथं HCHO घेतलं आहे, फक्त इथे ग्रिग्नार्ड्स एजंटचे एक्झाम्पल चेंज केले, आरची व्हॅल्यू चेंज केली. सपोज इथे आपण CH3 घेतलं, इथे CH3 असेल तर काय झालं इथे, मग इथे पण CH3 CH2OH म्हणजे इथाईल अल्कोहोल तयार होईल. अल्डिहाइडचं आपण समजा इथे CH3 घेतलं तर ॲसिटाल्डिहाइड तयार होईल. ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ इथे CH3 घेतलं पण मिथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतलं तर दोन्ही ठिकाणी कोणते ग्रुप येतील, CH3 आणि CH3 येतील आणि इथे आपल्याला कंपाऊंड मिळेल आयसोप्रोपाईल अल्कोहोल किंवा प्रोपेन टू OL. तर हे सेकंडरी अल्कोहोल त्या ठिकाणी तयार होईल.
म्हणजे फक्त इथं तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. मग इथं तुम्ही कोणतंही अल्डेहाइड घेतलं आणि कोणतंही ग्रिग्नार्ड्स एजंट घेतलं तर हे आरच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फक्त चेंज होतील. आणि ह्याच्यावर आपण कोणतीही रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंटची आणि अल्डेहाइड केटोनची रिॲक्शन असेल तर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. तर हे झाले